खारगर ग्राम पंचायत में नावड़े प्रसारक मंडल द्वारा सीबीएसई बोर्ड का न्यू इंग्लिश स्कूल शुरू किया गया है, जिसका उद्घाटन माननीय विवेक पाटिल के उपस्थिति में सोमवार को संपन्न हुआ। इस दौरान शेकावश के जिला सचिव बालाराम पाटिल, प्रकाश महात्रे, शशिकांत शेलके आदि गणमान्यों सहित शिक्षण प्रसारक मंडल के सदस्य, अध्यापक एवं स्कूली छात्र बड़ी संख्या में उपस्थित थे। इस अवसर पर माननीय विवेक पाटिल ने कहा कि खारगर ग्राम पंचायत ये एक पहली ग्राम पंचायत है जिसने बच्चों के भविष्य के लिए पहली बार सीबीएसई बोर्ड की न्यू इंग्लिश स्कूल स्थापित की है। वही श्री पाटिल ने आगे कहा कि खारगर में बहुत सारी शिक्षण संस्थाएं हैं, लेकिन स्कूल की इतनी फी भरना आम आदमी के बस में नहीं है। आज जरी आपण या 4-5 खोल्यांमध्ये सुरू केलेली शाळा जरी असेल तरी पण ह्या शाळेमधलं आतलं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे, जी सगळी मांडणी आहे, त्या ठिकाणी केलेली सजावट आहे, हे सगळं पाहिल्यानंतर कुठल्याही शाळेपेक्षा आपली शाळा कमी नाही हे आजच दाखवून देण्यामध्ये ग्रामपंचायत खारगर यशस्वी झाली। लवकरच सिडकोकडनं एक प्लॉट घेऊन त्या ठिकाणी इमारत बांधून जशा या सगळ्या खासगी शाळांमध्ये ज्या सुविधा आहेत त्या सगळ्या सुविधा निश्चितपणे दिल्या जातील आणि त्यापेक्षा कमी शिक्षणाचा दर्जा असणार नाही। इस दौरान प्रकाश महात्रे ने अपनी भावनाएं जाहिर करते हुए कहा कि ग्रामीण विभाग के बच्चों को अच्छी शिक्षा की सेवा सुविधा मिले, इस उद्देश्य से इस स्कूल का निर्माण किया गया है। नामांकित शिक्षण संस्था या शहरामध्ये कार्यरत असताना एनटीएसपी ची गरज का भासली तर त्यांनी त्यांच्या भाषणात थोडक्यात सांगितलं की एनटीएसपी खऱ्या अर्थाने ही संस्था ग्रामीण भागासाठी सुरुवातीच्या कालामध्ये काम करत होती। बाळाराम पाटील यांचा उद्देश होता की ग्रामीण भागामध्ये दर्जेदार शिक्षण देण्यासाठी ही संस्था स्थापन झाली साधारणपणे 1999 मध्ये आणि आज या 15 वर्षाच्या कालावधीमध्ये ही आमची 22वी शाखा ओपन होते, 22वी ही शाळा चालू होते। अतिशय आनंद वाटतो की नितलस सारख्या छोट्याशा गावामध्ये स्थापन झालेल्या संस्थेचा रिझल्ट सातत्याने गेली 3 वर्ष 100% लागत असताना ज्या पद्धतीने क्वांटिटेटिव्ह रिझल्ट बघितला जातो त्याच पद्धतीने क्वालिटी बघायला हरकत नाही, कारण नितलसच्या आमच्या मागच्याच वर्षीच्या 10वीच्या रिझल्टमध्ये 91% गुण मिळवून 2-3 विद्यार्थी आमचे उत्तीर्ण झालेले आहेत। तेव्हा ही संस्था ज्या पद्धतीने वाढते त्या पद्धतीने यांचा शैक्षणिक जो काही दर्जा आहे तोही वाढला पाहिजे आणि त्या दृष्टीने या संस्थेची स्थापना, या शाखेची स्थापना या ठिकाणी होत आहे।